राज्यात सुसंस्कृत राजकारण आहे, त्यामुळे विचार जपावे लागतात। पण राज्यात सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे। एका नेत्याची पेपरात जाहिरात पाहिली, त्यांना स्वतःची जाहिरात बेनामी द्यावी लागते। जाहिरात देऊन नटसम्राट होऊ शकता, लोकनेता होऊ शकत नाही। त्यासाठी लोकांचा पाठिंबा लागतो। सांगलीत पुरोगामी जिल्हा आहे, मातब्बर नेत्यांचा वारसा आहे। जयंत पाटील तोच वारसा जपतात। इथला बेंटेक्स माल खालच्या पातळीवर बोलतोय। अवतीभोवती बहुजन नेते ठेवलेत, स्वतः स्वच्छ राहतायत। सुसंस्कृत म्हणून घ्यायचं आणि भोवतीच्या नेत्यांना खालच्या पातळीवर बोलायला लावलं जातं। महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी आणलं असल्याचा आरोप त्यांनी केलाय। जयंत पाटील यांच्या आई वडिलांबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासह महाविकास आघाडीतील पक्षाच्या वतीने महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चाची सांगता येथील स्टेशन चौकातील राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यासमोर झाली। यावेळी आमदार शशिकांत शिंदे बोलत होते। व्यासपीठावर खासदार अमोल कोल्हे, खासदार विशाल पाटील, खासदार निलेश लंके, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार विश्वजीत कदम, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, आमदार रोहित पाटील, आमदार उत्तम जानकर आदी जण उपस्थित होते। दरम्यान सुसंस्कृत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वाचाळवीरांची फौज तयार होत आहे। त्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर आहेत। मातृत्वाचा अपमान करायला ते मागे पुढे बघत नाहीत। त्यांना नागपूरच्या आखाचे संरक्षण मिळत आहे। या आखाने वाचाळवीरांना व्यसन घालावं। लोकांच्या मनातील दगदग बाहेर पडत आहे। आता संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि सत्तेची मस्ती बाहेर काढेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह इतर नेत्यांनी महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाच्या वतीने दिलाय। राजीनामा देतील नाही देतील माहित नाही, पण तमाम महाराष्ट्रातील लोक या बाबतीतला निषेध तिथं करतायत। त्याच्याबद्दल एक तर माफी त्यांनी मागितली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठाम सांगितलं पाहिजे की अशा प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। जो कोणी तुमचा नेता म्हणजे भाजपचा नेता अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण करेल त्या ठिकाणी पाठीवरून काढलं जाईल असं कुठे एक संदेश देवेंद्र फडणवीसांनी दिला पाहिजे। आता मोर्चा निघालेला आहे, या मोर्चाचं नेमकं कारण काय? हा जो मोर्चा आहे हा सामान्य लोकांनी काढलेला मोर्चा आहे। इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांनी काढलेला मोर्चा आहे। याच्यामध्ये संबंध महाराष्ट्र आज या सत्तेतल्या लोकांना विचारत आहे की जे सुसंस्कृत राजकारणाची आम्हाला सवय, महाराष्ट्राला सवय, लोकांचं हित मनामध्ये ठेवून त्या पद्धतीचं धोरण आजपर्यंत महाराष्ट्रात केलं जात होतं। पण एका नवीन प्रथा आली की दुसऱ्या नेत्यांच्या पार घरादारापर्यंत जाऊन तुम्ही बोलायचं, गलिच्छ लेवलला तुम्ही जायचं। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना आवडत नाही आणि याच्यावरच चर्चा आज होत असल्यामुळे कुठेतरी महत्वाचे लोकांचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, युवांचे आहेत, नोकरीचे आहेत, महिला सुरक्षेचे आहेत, विद्यार्थ्यांचे, ह्या सगळ्या प्रश्नांकडे आज दुर्लक्ष तिथं केलं जातं। त्यामुळे इथं जे नेते, जे देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे नेते, त्यांच्या आसपास बहुजन समाजाच्या नेत्यांना ते ठेवतात, स्वतः स्वच्छ राहतात, पण बहुजन समाजाच्या नेत्यांना पुढे करून त्यांच्या तोंडून मात्र गलिच्छ पद्धतीचं राजकारण हे केलं जातं। कुठे ना कुठेतरी बहुजन समाजाची बदनामी व्हावी असाही त्यांचा प्रयत्न आहे का काय असं आपल्याला वाटतं। आणि हे जे काही वक्तव्य जयंत पाटील साहेबांबद्दल केले त्याचा आम्ही निषेध करतो। अशा प्रकारचं राजकारण या महाराष्ट्राला योग्य नाही आणि महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान हे 100% या बाबतीत होऊ शकतं। वारंवार अशा प्रकार होत आहेत, तब्बल 13 वेळा त्यांना सूचना दिलेल्या असून सुद्धा मुद्दामून करतात। याच्या पाठीमागे नेतृत्व आहे का असं वाटतं? नेतृत्व 100% त्यांच्या पाठीमागे आहे। नेतृत्वाचं पाठबळ असल्याशिवाय एवढी हिंमत तिथं होत नाही। एखादं सुसंस्कृत नेतृत्व जर असतं तर त्यांचे कान आधीच पकडले असते, त्यांना झापलं असतं, पण तसं काय होताना दिसत नाही। आणि जेव्हा केव्हा अशा लेवलवर जाऊन त्यांनी वक्तृत्व केलंय तेव्हा त्यांना तिथं बक्षीसच मिळाले। आधी MLC मिळाली, आता आमदारकीचं तिकीट मिळालं आणि कदाचित येता पुढे तिथं मंत्रीपद सुद्धा मिळू शकतं। म्हणजे काय 100% मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा या सर्व वाचाळवीरांना आहे। स्वतः स्वच्छ राहायचं, स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवायची, पण बहुजन समाजाच्या नेत्यांना पुढे करून राजकारण कसं खराब होईल याचा प्रामाणिकपणे प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांची टीम करते असं आमचं मत आहे। वारंवार असे अर्वाची भाषा करून सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठपुरावा करत नाहीत। आज तुम्ही मोर्चा काढलेला आहे, मोर्चा काढल्यानंतर जर का त्यांच्यावर कारवाई केली नाही तर पुढची भूमिका काय असणार? हे बघा, आम्ही लोकांची भूमिका तिथं करतोय, आम्ही आमच्या मागण्या काय ठिकाणी पुढे करू, पण शेवटी सत्ता त्यांच्याकडे, अहंकार त्यांच्याकडे, मास त्यांच्याकडे आहे। हा मास कुठेतरी आपण रस्त्यावर उतरल्याशिवाय उतरू शकत नाही। त्यामुळे आम्ही सर्वजण काय करतो, आम्ही आमच्या लेवलला लोकांचं मत आहे ते रस्त्यावर उतरून तिथं व्यक्त होत आहे। सरकार झोपलेलं आहे, झोपलेल्याच नाही तर झोपलेल्याचं सोंग ते तिथं घेत आहेत।
त्यामुळेच आम्ही एवढे सामान्य लोकांचे प्रश्न मांडले तरी हे सरकार अजून जागा काय होत नाही. या विषयाच्या बाबतीत सरकार काय करेल हे आम्हाला माहित नाही, पण आम्ही जयंत पाटील साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे आहोत. सुसंस्कृत राजकारणासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न शेवटपर्यंत त्या ठिकाणी करत राहू. वारंवार शरद पवार गटालाच टार्गेट केलं जाते, त्यांच्याच आमदार असतील किंवा नेते असतील त्यांच्यावर वारंवार आरोप केले जातात. हे बघा, त्यांच्याकडे कदाचित नाट्य सम्राट आहेत, पण आमच्याकडे लोकनेते आहेत. पवार साहेब एक लोकनेता आहेत आणि आज लोकांमध्ये जर विश्वास कोणावर असेल तर पवार साहेबांच्या पक्षावर सगळ्यात जास्त विश्वास आहे. विधानसभेत काय झालं हे राहुल गांधींनी तिथं सांगितलेलं आहे, पण विषय एवढाच आहे की उद्या जाऊन कुठला पक्ष हा भाजपला आणि सत्तेतल्या लोकांना अडचणीतला ठरू शकतो हा आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, कारण हा लोकातला प्रश्न आहे. म्हणून मुद्दामून असं आम्हाला तिथं टार्गेट केलं जातं असं आपल्याला म्हणावं लागेल. या मोर्चाच्या निमित्तानं आता तुमची मागणी काय आहे? एक तर माफी ही मागितली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा या त्यांच्या नेत्यांचं, वाचाळवीर नेत्यांचं कुठेतरी कान टोचले पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. प्रशासनाच्या यंत्रणेला घाबरलेले लोक आली नाही, ही इतर लोक उपस्थित राहिलेली आहेत. आम्हाला प्रशासनाची भीती नाही, आम्हाला कोणाची भीती नाही. आता एकच आहे, यांना सत्तेची मस्ती, यांना सत्तेतून बाहेर काढायचं. शेतकरी या ठिकाणी अडचणीत आहे, युवक अडचणीत आहे. ज्या राजाराम बापू पाटलांनी, ज्या वसंतदादांनी, ज्या यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला संस्कृती शिकवली, ज्या शरद पवार साहेबांचं नेतृत्व आम्ही मानतो, त्या नेतृत्वाच्या माध्यमातून चालत असताना सुगलाम म्हातारा महाराष्ट्र करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यात महाराष्ट्राला आम्हाला संपवण्याचा प्रयत्न होत असेल तर एक लढाई आज सुरू केलेली आहे. यापुढे सांगलीमध्ये ज्या ज्या वेळेला अन्याय होईल त्या वेळेला ही सगळी जनता रस्त्यावर उतरेल आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. हाच इशारा आम्हाला आज मोर्चाच्या द्वारे द्यायचा आहे. आपण आल्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी सांगतो, जयंत पाटील एकटे नाही, अख्खा महाराष्ट्र आणि शरद पवार पक्ष त्यांच्या पाठीमागे आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन